देशमुख काका-काकी आपलं उतरतं वय छानपैकी घालवत होते. काकांची सरकारी नोकरी होती. त्यांना 2 मुले होती. एक परदेशात स्थायिक होता तर दुसरा मुलगा त्याच शहरात राहत होता. पण मुलांना आपला त्रास नको, त्यांना त्यांचं आयुष्य त्यांच्या पद्धतीने जगता यावं म्हणूनच काकांनी रिटायर झाल्यानंतर पती-पत्नींनी दोघांनीच राहण्याचं ठरवलं. देशमुख काकांना रिटायर होऊन बरीच वर्ष झाली होती. आत्तापर्यंत त्या दोघांचेही सहजीवन आनंदात मजेत चालू होतं. दोघेही एकमेकांच्या साथीने आपलं उतरतं वय आपल्या परीने आनंदाने अनुभवत होते. काकांना पेन्शन मिळत होती, त्यावरच तर त्यांचा उदरनिर्वाह चालत होता. काका रिटायर होईपर्यंत दोघांनीही अनेक जबाबदाऱ्या पार पाडल्या. संसारासाठी, मुलांसाठी खूप काही निस्वार्थीपणे केलं होतं. पण आता उतरतं वय त्यांना मुक्तपणे व जीवनाचा खरा आनंद अनुभवत जगायचं होतं. आता संसाराच्या रहाटगाड्यातून मुक्त झालेली ती दोघेही जुन्या मित्रमैत्रिणींना भेटणं, नातेवाईकांना भेटणं, गप्पा-गोष्टींमध्ये रमणं, जमेल तसं फिरायला जाणं, जुन्या आठवणी आणि लहान-मोठ्या ट्रिपला जाणं व आपल्या आवडीचा छंद जोपासणं यातच येणारा प्रत्येक दिवस मजेत घालवत होते. काका-काकींनी ठरवलं होतं की आयुष्यभर जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली आपल्याला एकमेकांना फारसा वेळ देता आला नाही, पण आता उर्वरित आयुष्य आनंदाने समाधाने घालवायचं. एके दिवशी नेहमीप्रमाणे काका-काकी संध्याकाळच्या वेळी बाजारात सामान आणायला गेले होते. तेव्हा अचानक काका चक्कर येऊन खाली पडले. ते पाहून काकी खूप घाबरल्या. त्यांनी पटकन जवळच्या लोकांच्या मदतीने काकांना दवाखान्यात दाखल केलं. चक्कर येऊन पडल्याने काकांना थोडी दुखापत देखील झाली होती. डॉक्टरांनी काही टेस्ट केल्या आणि सांगितलं की काकांना बीपी आणि शुगरचा त्रास आहे. औषधे व पथ्य पाळायला हवेत आणि काही दिवस घरीच आराम करा. काकांना घेऊन काकी घरी आल्यानंतर त्यांची पूर्ण काळजी काकी घेत होत्या. काकांना जेव्हा त्यांच्या बीपी व शुगरबद्दल कळालं तेव्हा त्यांना धक्काच बसला. स्वतःच्या प्रकृतीची काळजी वाटू लागली. काही दिवस अंथरुणावर पडून राहिल्यानंतर काकांच्या मनात एक वेगळीच भीती निर्माण झाली. त्या दिवसापासून सारंच काही बदलून गेलं. त्यांना थकवा जाणवू लागला. पहिल्यासारखं उठता बसता येत नव्हतं. प्रत्येक कृती यंत्रवत बनत चालली होती. याबरोबरच का कुणास ठाऊक, पण काकांना शेवटच्या वळणावर असणाऱ्या किनाऱ्याची चाहूल लागली होती आणि नकळत एका अनामिक भीतीने त्यांच्या मनात एक थैमान प्रश्न घालू लागला होता की मी आधी गेलो तर आपल्यानंतर आपल्या बायकोचं कसं होणार? आपल्याला या आजारपणात काही झालं तर काय करायचं? माझ्यानंतर माझी पत्नीचं कसं होणार? जर खरंच मला काहीतरी झालं तर? म्हणूनच काका आता सावध होतात आणि लवकरात लवकर पूर्ण बरं होण्याचं ठरवतात. काही दिवसानंतर त्यांची जखम भरून येते. शुगर, बीपी देखील नॉर्मल होतो, पण औषधं चालूच असतात. काकांची तब्येत पूर्ण बरी झाल्यानंतर सकाळी लवकरच आवरून घरातून बाहेर पडतात. बँक आणि जीवन विम्याचे ऑफिसमध्ये ते पोहोचतात आणि काकींच्या नॉमिनेशनची खात्री करून घेतात. KYCच्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करतात. मग एका चांगल्या वकिलाला भेटून आपलं मृत्यूपत्र देखील तयार करतात आणि ते रजिस्टर देखील करून टाकतात. बँक पासबुक, ATM, LIC ऑफिस, LIC पॉलिसी सर्व काही एका प्लॅस्टिक फोल्डरमध्ये ठेवून कोणकोणत्या पावत्या कधी मॅच्युअर होतात याची सविस्तर माहिती एका कागदावर लिहून तो कागद फोल्डरच्या वरती ठेवतात. पण इतकं सर्व केलं तरी काकांना पुन्हा पुन्हा तोच प्रश्न छळत राहतो. मी आधी गेलो तर आपल्यानंतर आपल्या बायकोचं कसं होणार? ती आपल्याशिवाय कशी राहणार? तिला कोणती अडचण तर येणार नाही ना? असे अनेक प्रश्न काकांच्या मनात सतत चालू असतात. काय करावं काय नाही हे त्यांना कळत नाही. अजून आपल्या बायकोसाठी आपल्याला काय करता येईल जेणेकरून माझ्या पश्चात तिला कसलीही अडचण येणार नाही याचा वारंवार विचार ते करत असतात. आणि मग एका सकाळी काका आपली गाडी बाहेर काढतात आणि काकीला म्हणतात, हे बघ, आज माझी काही महत्त्वाची कामे आहेत आणि त्यासाठी तू सोबत असणं देखील आवश्यक आहे. तेव्हा आजचा नाश्ता, जेवण सर्व काही आपण बाहेरच करूयात. असं सांगून ते दोघेही सकाळी लवकरच घरातून बाहेर पडतात. पुढे थोड्या अंतरावर गेल्यावर काका अचानक गाडी थांबवतात आणि समोरच्या फुलवाल्याकडून ताज्या मोगऱ्यांचा फुलांचा गजरा घेतात व बायकोला केसात माळायला लावतात. त्यानंतर पुन्हा गाडीला किक मारतात. थोड्याच वेळात त्यांची स्कूटर एक ATM जवळ पोहोचते.
आणि मग काका आपली ATM कार्ड तिच्या हातात देतात व आपला सिक्रेट पासवर्ड सांगतात आणि तिला पैसे काढण्यापासून ते पासबुक प्रिंटिंग कसं करायचं ते शिकवतात. त्यानंतर बँकेत जातात. बँकेतील काही छोट्या मोठ्या गोष्टीही शिकवतात. त्या दरम्यान दुपारचं ऊन वाढू लागतं. तसंच काका एका छान रेस्टॉरंटमध्ये जाऊन काकींना घेऊन जातात आणि मस्तपैकी भोजनाचा आनंद घेतात. आईस्क्रीम काकीला खाऊ घालतात. पण आज काकांना नेमकं काय झालं आहे, ते नेमकं असं का करत आहेत? मान्य आहे की आपण आपले राहिलेले दिवस छान आनंदात घालवायचं ठरलं आहे. पण आजकाल त्यांचं वागणं बदललेलं आहे. ते जरा जास्तच माझी काळजी घेत आहेत. मला प्रत्येक गोष्टी शिकवत आहेत. मला स्वावलंबी बनवत आहेत. याच गोष्टींनी काकींना कोडं पडतं. तेवढ्यात काका येऊन काहीतरी बोलण्याचा, काकींना नवीन काहीतरी समजावण्याचा प्रयत्न करतच असतात. संध्याकाळी दोघेही घरी येतात. फ्रेश होऊन हॉलमध्ये बसतात. तर काका लगेच आपल्या खिशातून एक भारीतला फोन काढतात आणि काकीच्या हातावर ठेवतात. आता मात्र काकीला राग येतो. त्या चिडतच बोलतात, "अहो, चाललं काय तुमचं? अगदी लॉटरी लागल्यासारखं पैसे खर्च करत आहात. काही मागचा पुढचा विचार आहे की नाही तुम्हाला?" काकीच्या या प्रश्नावर काका हसतात आणि म्हणतात, "अगं, मागचा पुढचा विचार केला आहे म्हणूनच तर तुझ्यासाठी हा मोबाईल खरेदी केला आहे. आता तुला स्पष्ट सांगतो, ऐकून घे. आता पहिल्यासारखे दिवस राहिलेले नाहीत. उद्या काय होईल हे आज सांगता येत नाही. म्हणजे तसंच काही बरं वाईट घडलं आणि तुला एकटी राहावं लागलं, तुला एकटं वाटू लागलं, तर या मोबाईलमुळे तुझा सगळा वेळ मजेत जाईल. तुला भक्तिगीते, जुनी गाणी आवडतात ना? मग तू फक्त तुझं आवडतं गाणं मोबाईलला सांगायचं, तर पटकन तुला ऐकायला मिळेल. इतकंच काय, जुनी नाटक, जुना सिनेमा, नवनवीन रेसिपी सर्व काही तुला मिळून जाईल. हाच मोबाईल जादूच्या काडीप्रमाणे क्षणात तो तुझ्यापुढे उभे करेल." काकी ऐकत असतात आणि काकांच्यामध्ये होत असलेला बदल पाहता पाहता त्यांच्या डोळ्यात पटकन पाणी येतं. त्यावर काका काळजीने तिच्या डोळ्यातील पाणी पुसत म्हणतात, "अगं ए वेडाबाई, आता पैसा साठवून तरी आपणास त्याचा काय उपयोग आहे का? त्यापेक्षा उर्वरित आयुष्य चांगलं आनंदाने घालवू. तू काळजी करू नकोस." असेच दिवसामागून दिवस जात असतात. काकांच्या आग्रहाखातर काकी आता घराच्या जगामध्ये वावरू लागतात. प्रत्येक व्यवहार पाहू लागतात आणि काकींचा वाढलेला कॉन्फिडन्स पाहून काका निश्चिंत होतात. त्यांच्या मनातील एक प्रकारची भीती कमी होते. कारण आता मी आधी गेलो तर आपल्यानंतर आपल्या बायकोचं कसं होणार, या प्रश्नांचं उत्तर त्यांना मिळालेलं असतं. पण एक दिवस वेगळंच घडतं. अचानक काकींच्या पाठीत वेदना, त्रास होण्यास सुरुवात होते. अशक्तपणा जाणवू लागतो. मग काका काळजीने त्यांना डॉक्टरांकडे नेतात. काकींवर योग्य उपचार होतात. पण तरीही काकींच्या तब्येतीमध्ये फारशी सुधारणा होत नाही. दुसऱ्या दिवशी अगदी सकाळीच काकी चहाची मागणी करतात. मात्र काकांची पंचाईत होते. कारण काकांना तर काहीच बनवता येत नसतं आणि किचनमध्ये एकच गोंधळ उडतो. चहाच्या भांड्यापासून साखर, चहा पावडर आणि दुधाचा शोध घेतला जातो आणि खूप प्रयत्न केल्यानंतर कसाबसा चहा तयार होतो व काका तो चहा घेऊन थोड्याशा अपराधीपणाने तयार केलेला चहा काकींना घेऊन जातात. पण नवल म्हणजे काकी देखील आवडीने तो चहा पितात. ते पाहून काकांना थोडं बरं वाटतं. मग उत्साह व आनंदाने काका नाश्ता बनवतात. त्यामध्ये थोडं मीठ कमीच पडतं, तरीही काकी त्यांचं कौतुकच करतात. असेच दिवसामागून दिवस जात असतात आणि हळूहळू काका किचन मास्तर बनू लागतात. एके दिवशी काका सकाळी उठल्यानंतर अद्रक घालून दुधाचा मलाईदार दाट चहा करतात. स्वतःची अंघोळ करून देवपूजा करतात. बायकोसाठी अंघोळीचे पाणी काढून ठेवतात. दोघांचे कपडे मशीनला लावतात. नंतर बारीक कांदा चिरून त्यात हिरव्या मिरच्यांचे तुकडे करून टाकतात. मस्तपैकी फोडणी देतात आणि थोड्याच वेळात काकूंना आवडणारे पोहे त्यांच्यासमोर ठेवतात. त्या दरम्यानच्या काळात वॉशिंग मशीनमधले सुकलेले कपडे दोरीवर वाळत घालतात. दुपारी भाजी आणि जमेल तशा पोळ्या लाटल्या जातात आणि दुपारचं जेवण तयार करतात.
व एकत्र जेवतात. काकी त्यांच्या जेवणाचे फार कौतुक करतात. रात्री काका डाळ खिचडी बनवतात व त्याचा आस्वाद घेतात. काका काकी बेडरूममध्ये रेडिओवर लागलेली भक्तिगीते ऐकत बसतात. एकाएकी काय होतं कळत नाही, पण काकींचे दोन्ही डोळे भरून येतात. घाबरून काका काय झालं म्हणून विचारतात, तर काकू पटकन काकांचे पाय धरून म्हणतात की मला माफ करा, मला माझ्या आजारपणाचं नाटक मी मुद्दाम घडवून आणलं होतं. पण यामागे माझा एकच उद्देश होता की माझ्या माघारी तुमचं काहीही अडू नये, तुम्हाला कोणाची गरज पडू नये व मी नसताना तुम्हाला कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी मी हे सर्व केलं आहे. मला माफ करा. काकीच्या बोलण्यावर काका चिडूनच बोलतात, म्हणजे माझ्या आधी तू जाणार आहेस हे तू परस्पर ठरवलंस तर? पण ते काही नाही, मुळात मी असं घडूच देणार नाही. आता काका हट्टाला पेटलेले असतात. मग काकीही आपला हट्ट सोडत नाहीत. दोघांचं म्हणणं एवढंच असतं की आधी मी जाणार आणि माझ्या आधी तुला जाऊ देणार नाही. रात्रभर चाललेल्या त्यांच्या तू तू मे मेमध्ये रेडिओवरचा कार्यक्रम कधी संपतो हे त्यांना कळतच नाही. असंच नेहमीप्रमाणे दिवसामागून दिवस जात असतात आणि एका क्षणी नको ते घडतं. ज्याची भीती होती तेच घडतं. म्हणजेच काकांच्या आधी काकीच काकांना पोरकं करून एकट्याला टाकून देवाघरी निघून जातात आणि नेहमीप्रमाणे काका तिने केलेल्या फसवणुकीवर खूप चिडतात. पण असं असलं तरी काकींना काकांची खूप काळजी लागून राहिलेली असते. कसं होणार माझ्याविना यांचं, या एकाच विचाराने त्या अस्वस्थ झालेल्या असतात. त्या गेल्यानंतरही मागे त्यांचा जीव काकांमध्ये अडकून राहतो. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.